पहिला पाऊस चालू झाल्यानंतर बघा किती छान आमच्या झाडाची फुलं बघा कशी उमलायला लागली ती. इकडं बघा हे मोगरा आणि हे निळं कशाचं फूल काय मला माहीत नाही, पण इथं नुकसान झालंय बघा आपलं जरा. काल लय जोरात वारं सुटलं होतं 1 वाजता 8 वाजेपर्यंत पाऊस होता, त्यानं का नाही झाड ही जरा वाकले. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि म्हटलं आजची सकाळची सुरुवात ब्लॉगची नवीन घराकडूनच करा. आजी बसली निवांत आणि त्या तिकडं आई काय करायला लागली तुम्हाला दाखवतो. सकाळ सकाळ का नाही तिकडं मेळ बसना, कारण सगळं चिक झाले. इथं मायली की घेऊन येत करायला लागले. त्या झाडाचं काय करावं आता, वाकले पाक, त्याला बोजा झालं पावसानं. त्याच्यामुळं मसुकिडा निघाला का गावात का खडा आहेत. वा वा वा, अभिनंदन, चांगला खडा निघाला. मग काय करायचं त्याला, परत थोड्या उशिरानं बांधून टाक. आता तिकडच्या घरी का नीट करा ना तू गहू. हां, इकडं गहू असतंय आपला, इकडं पण आहे. जास्त खडं नाही ते जाई, खडं ते तर दिसायला लागले जरा. बघा हे झाडं तर, जास्वंदीचं झाड तर सुकूनच गेले पाक. जरा थोडं आता पावसामुळं आता हिरवं यायला लागले काय. आणि आता बघू, वाकलेलं झाड आहे, ह्याला काही ड्राय करून आपण त्यांना सरळ करू. पाणी बघा आहे का, लय भारी वाटायला लागले. एवढ्या कडक उन्हानंतर जी पावसाळा चालू झाला आहे, रात्रभर पाऊस होता आणि लय भारी वाटायला लागले. कारण आता गरमी कमी झाली, ढगाळ अजून पण वातावरण दिसायला लागले पावसाचं. आज पण येईल का नाही माहीत नाही, पण आता मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे, त्यामुळं आता पाऊस. आमचा कडीपत्ता लय भारी, एकदम ओरिजिनल लय भारी वास येते. एवढं मोठं किती उंच झालं बघा, कमीत कमी 15-20 फूट उंच झालं आहे का. कारण ती वाकलं आहे, त्याच्यामुळं आता जरा थोडं त्याला सरळ करूया थोड्या उशीरनं दुपारनं. आणि चांगलं दिसतं एकदम पावसाचं. आणि खास करून माहीत आहे का, ज्यावेळेस मी पहिल्यांदा ब्लॉग चालू केला होता, या ब्लॉगची सुरुवात मी इथनंच केली ती झाडांपासून. कारण दिसायला पण एकदम भारी अट्रॅक्टिव्ह दिसतंय. ही झाडं कशाच आहे मला माहीत नाही, कोणाला माहीत असेल तर सांगा. बारीक सारीक झाडं. त्या तिकडं आईनं काय केलं, आम्ही काल जरा थोडं पत्र्याची जरा दुरुस्ती केली. त्याच्यात इथं पत्रा येतं, इकडं सगळं लय अडचण होती त्याच्यामुळं काय केलं आईने, एकदम भारी केली. पत्र ही मारले सगळं, पेरूचे झाडं, पेरू पण लागले तिले. सगळं स्वच्छता आमच्या आईचं काम स्वच्छता करायचं लय असते, टापटीप व्यवस्थित ठेवायचं. आता तुझं गहू नीट करून झालं ना, दुपारनं मात्र का नाही त्याला झाडाला हे करूया. आता काय करतो, आजीला घेऊन जातो तिकडं घराकडं. चला जाऊया तिकडं, आता कांबळीचा स्वयंपाक चालू आहे. उठा, चला जाऊया आता जुन्या घराकडं आणि बघू तिकडं काय चालू आहे. इकडं बघ गॅसवर तिकडं कुकर आवाज करायला लागलाय. गुलाब भारी दिसताय लागले. हां झालं, ॲक्टिंग चालू झाली. चला बघा आपला स्वयंपाक पाण्यानं. पाऊस पडल्यापासून का ना जरा असं सगळीकडं किचकिच जिकडं तिकडं आपलं पसार पडलेला आहे. कपडे वाळत नाही, सगळ्यात जास्त टेन्शन म्हणजे. आता कुठं 1 दिवस झाला पाऊस चालू होत, तर लगेच कपड्यांना चालू झाले लगेच वाळवायचं म्हणलं की लय अवघड आहे. कांबळे तर आपलं करायला लागले तर स्वयंपाक. कशाची भाजी केली ते, कशाची भाजी आहे? आणि ती सकाळी पाला आणलेला तीच का? मी तर काय कधी शेवग्याची भाजी खाल्ली नाही, आज खाऊन बघूया दुपारी. आता मृग निघला का, मिरुग नाही ती मृग के नक्षत्र आहे, आणि वाहन बेडूक मृग के नक्षत्र. आपल्या खेड्यात कसं मुरुग म्हणते ते, पण ती मुरुग नाही, मृग के नक्षत्र. वाटलं तर कॅलेंडरमध्ये बघा काय शब्द आहे ती, समजलं का. गाड्यासारखं काहीतरी बोलायचं शिकलेलं असून ती चांगलं दिसायला लागली ती फुलं. कांबळे जायचं आता चालू आहे स्वयंपाक. आणि लागलं बघा गरम व्हायला. ढगा अजून इकडं पण दिसायला लागले. आता सूर्य बराबर तिथं आहे, कड्याने सगळे ढग आहे. रात्रीचा बघा पाऊस पडल्यावर असा भारी वास येते ना मातीचा, लय भारी. रानातल्या लोकांना पण भारी वास येत असेल मातीचा काय, पण गावात एवढं काय नाही, पण रानात भारी वाटते. झाले का? त्या कुकरमध्ये काय आहे, भात आहे का? वरण भात भाजी. त्यामुळे त्याला असं ब्लॉग चालू झाले, त्यामुळे तर सारखे हसत असते. तुम्ही कधी पण बघा, मागचं ब्लॉग पण तुम्ही बघा, त्याच्यासारखं हसलेलीच आहे. आणि हसलेलंच पाहिजे, म्हणजे जरा भारी वाटतं, जरा फ्रेश. तर आता बराबर 11 वाजले त्या, आणि हळूहळू आता जरा ढग यायला सुरुवात झाली. बघूया आज पाऊस पडतंय का नाही. काही अजून अडचणींना सामना करावा लागतंय पावसाळ्यात आपल्याला. बघूया. उन्हानं तर लय त्रास दिलाय, पावसानं काही त्रास नाही, पण एवढंच की जरा इकडं तिकडं हलता येत नाही, कामं जास्त करता येत नाही. पोट भरून खा. आता जस्ट लगेच पोट भरून खायचं आणि लगेच झोपून टाकायचं. होय कांबळे, पोट भरून खायचं लगेच झोपून टाकायचं. तुला त्या ताटातच खायला आवडतं का नाही?
झालं आता 11 वाजले तर कांबळे जेवायला लागले त्या. आपण काय निवांत जेवण करायचं दुपारी 1 वाजता. 11:15 वाजले त्या. पोट भरून जेव बरं का यावा. हां 2 चपात्या खा, पाया पडून खा. वरण पण चांगलं दिसेल. आमरस संपला का? आंबे उद्या काय नक्की. मला काय वाटलं पाऊस चालू असल्यामुळे आता आंब्याचं सीझन बंद झालं काय, तरी पण कांबळेताई म्हणले आता बघू उद्या आंब घेतील मावशीकडनं त्या, आणि मग आमरस करून छान छान खाऊया. तरी आता कुठं पावसाची सुरुवात झाली. कांबळे एवढं फास्ट धुणं दिवायला लागले ना, अचानक जर पाऊस आला तर काय करणार. दिसते ते आज त्याच्यामुळं पट्ट दिसली का नाही. सकाळ सकाळ शिल्लक असते ते कपडे, काय टेन्शन नाही. तरी पण आहे ना पाऊस आल्यावर एक ड्रेस 2-2, 3-3 दिवस घालावं लागतं. पहिलं लहानपणी असंच करायचं. कालची पण वाळली नाही ती कपडे असू दे. आज जरा दिसायला लागलंय. आता बराबर 12 वाजले त्या. अजून बघा कसं आहे वातावरण. येईल आज पण पाऊस आहे का नाही असं वाटतंय मला. हा काय वरती टाकते बरं. हे काय बारकं का नाही रेडकू जरशीचं जे वरडायला लागले ना ते तिथं आहे. सारखं वरडतंय हवा हवा करून, खाऊन पिऊन वरडत येते. चला आता दुपारचा टाईम झाला आहे. आता मी जेवण करतो जरा थोडं उशीर. आता म्हटलं जेवण करावं जरा थोडी. कांबळे जायचं काय मध्ये मध्ये येते काय पण घेऊन येते जाऊन. खोबऱ्याची चटणी करते जातं वर खोबऱ्याची चटणी. आता लाईट गेली म्हटलं जेवायला बसावं. आईने तर वर डबल काम काढलं. आता ही पत्र आहेत ना आईला द्यायचं उचलून. पत्र 1 2 3 4 पत्र आहेत शिल्लक. पत्र आहेत त्याच्यामुळे का नाही टाकून द्यायचं. लई ढेगभर पत्र आहे. 50-60 पत्र आमच्याकडे शिल्लक आहे. तिकडं पण सगळं मारलं ना. आणि कांबळे ताई मी आता का नाही पत्र ढकलून देतो आणि मग जेवण करतो. हळूहळू उकडायला पण लागले. ऊन आलंय चांगलं. आता ढग पण यायला लागले. बघू आज पाऊस येते का नाही काय माहीत नाही, पण उकडायला लागले. काल उकडायला लागलेला जोरात पाऊस आला. सगळं बघा सगळीकडे किचकिच झाली. आणि आता ही पत्र द्यायचं आणि मग जेवण करायचं. दमानं रे बाबा लागून बिगून घ्या चाल आहे का वड जोरात. हां का म्हण दमानं वड बरं काय. हां एकतर पत्र कार्य येतं. वायर अडकली बघा अडकली बघ वायर. तिकडे इकडे इकडे. हां हां वड वायर कापते गाई. त्या हलकं पत्र आहे. कांबळे तर एकदम पॉवरफुल आहे. मसल बघितलं का तिथं मसल केवढा एवढा. हां लगेच उचलते आपल्या पडते काय घ्या डगल. हां आता जेवतानाच काम काढले तुम्ही तर वड सावकाश सामान. हां बेस्ट निघते बघ. हां वड शाबास. झाला आता पत्र ढकलले वर दमली कांबळे. चला आता जेवण घेऊ का वर. या जेवायला चालू आहे आता काम यांचं. चहा पिली काय चहा. चहा पिली का चहा. चहा पिली का चहा. चहा पिली का चहा पिली का. लय उशिरा लक्षात आला. आता सगळ्यांची झोप झाली बरोबर का नाही 5:30 वाजले त्या. आणि वाटलं होतं आज पाऊस येईल पण काय पावसाचं काही दिसत नाही. हवा सगळं सकाळी ढग होतं पण आता काय पांढरं शुभ्र आभाळ झाले. सूर्य पण आता मावळ तिकडं झालाय. आता सूर्य डुबायला लागलाय. आता आज वाटत नाही आज पाऊस येईल. काल चांगला जोरदार सडाका झाला. आला तर चांगली गोष्ट आहे. तेवढंच उकाळा. तरी आज काय जास्त उकडलं नाही. असू द्या. इथपर्यंत बघितलं असेल लाईक करा. नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.